उन्हाळ्यात थंडावा वाटण्यासाठी आपण ताक पितो. ते जास्त आपल्याला आवडतं कारण त्याच्यामुळे पोटात जरा गार वाटतं. परंतु ताक पितानासुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. जसं की पहिली गोष्ट म्हणजे फ्रीजमधलं थंड ताक असेल तर ते अवॉइड करा. कारण जास्त थंड ताक असेल तर त्याच्यामुळे घसा दुखणं, सर्दी होणं किंवा पचनक्रिया त्याच्यामुळे मंदावते. म्हणून अशा पद्धतीचं ताक न पिता जे रूम टेम्परेचरला असेल ते ताक घेणं केव्हाही चांगलं. दुसरं म्हणजे ताजे ताक सगळ्यात उत्तम. पण नसेलच तर जास्त आंबट किंवा शिळं ताक याच्यामुळे काय होतं, ॲसिडिटी वाढते, पोटात जळजळ होते आणि बॅक्टेरियामुळे पचनाचे विकार जास्त वाढतात. म्हणून नेहमी ताजं ताक घ्यावं. तिसरं म्हणजे पॅकेज ताक अजिबात नको. बाजारातलं जे विकतचं ताक असतं त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आणि अतिरिक्त मीठसुद्धा असतं. त्यामुळे जे रोजच्या वापरासाठी आपल्याला आरोग्यास अतिशय हानिकारक ठरू शकतं. म्हणून घरचं ताजं ताकच वापरायला हवं. शक्यतो घरी बनवलेले ताजे दही आणि नैसर्गिक ताक हे सगळ्यात उत्तम आणि फायदेशीर आहे. तिसरं म्हणजे रात्रीचं सेवन ताकाचं टाळा. रात्री जर ताक घेतलं तर त्याच्यामुळे कफ वाढतो, घसा बसणं ह्याचा त्रास होतो किंवा अपचनाचा सुद्धा त्रास होतो आणि त्यामुळे ताक हे कधीही दुपारी जर सेवन केलं तर जास्त चांगलं. ताकासोबत साखर किंवा आंबट फळे हे घेऊ नका. कारण त्यामुळे शरीरातील जे नैसर्गिक संतुलन असतं ते बिघडतं आणि पोटाचे विकार सुरू होतात. त्याच्यामुळे थंडावा घ्यायला आपण जातो, परंतु ते जर चुकीचं सेवन केलं, चुकीच्या पद्धतीने त्याचं सेवन केलं तर मात्र त्याचे वेगळे परिणाम होतात. चौथं म्हणजे माशांच्या सोबत काही लोक नॉनव्हेज खातात, तर त्यावेळेला नॉनव्हेजच्या सोबत ताक म्हणजे खास करून मासे आणि ताक हे अगदी विरुद्ध अन्न मानलं जातं. त्यामुळे ते जर एकत्र सेवन केलं तर पचन तर बिघडतंच, पण त्वचेच्या सुद्धा समस्या उद्भवतात. त्यामुळे शक्यतो नॉनव्हेजसोबत आणि खास करून माशांच्या सोबत ताक घेऊ नका. 5 म्हणजे ताक पिण्याची योग्य पद्धत काय आहे, तर ताकामध्ये नेहमी जेव्हा तुम्ही ताक बनवाल तेव्हा सैंधव मीठ घाला, जिरेपूड घाला, पुदिना घाला, कोथिंबीर घाला, थोडीशी मिरची चवीसाठी घाला. त्यामुळे काय होतं, ताक चवदार तर बनतंच, परंतु त्यामुळे आपली पचनशक्तीसुद्धा खूप छान राहते आणि त्यामुळे आपल्याला पोटाचे कुठलेही त्रास होत नाहीत आणि पोटातही थंडावा राहतो. आता ताक पिण्याची सगळ्यात सर्वोत्तम वेळ कोणती, तर ताक कधीही सकाळच्या वेळेला घेऊ नका आणि अंशापोटी तर नाहीच घ्यायचं. दुपारची वेळ म्हणजे जेवल्यानंतर आपण जर ताक घेतलं, त्याचं सेवन केलं तर नक्कीच ते खूप फायदेशीर ठरतं.